नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेडगुरू या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलेम्बिक या कंपनीच्या पावडर पार्चुनाल याबाबत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या पार्चुनाल पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात, तर या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये ट्रान्झिशन पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा. आपल्याला आपल्या पशूंमध्ये येणारे सर्व समस्या टाळण्यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगला फायदा होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, पार्चुनाल पावडरमध्ये आपल्याला आपल्या गाभण पशूंच्या शरीरासाठी आवश्यक असणारे जे काही सर्व घटक आहेत तर ते त्या ठिकाणी या पावडरमध्ये आपल्याला दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया की पार्चुनाल पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात. मित्रांनो, त्याआधी आपण पाहूया की ट्रान्झिशन पिरियड म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, ट्रान्झिशन पिरियड म्हणजे आपले पशु व्यायच्या आधीचे 3 आठवडे आणि आपले पशु व्यायल्यानंतरचे 3 आठवडे. मित्रांनो, या काळामध्ये आपल्या पशूंना आजारी पडण्याचे जे चान्सेस आहेत किंवा आपल्या पशूंमध्ये मेटाबॉलिक आजार असतील किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांची दुधाची जी उत्पादन वाढ आहे तर ती सर्व या काळामध्ये खूप महत्त्वाची असते किंवा या काळामध्ये आपण जर आपल्या पशूंची काळजी घेतली तर हे आजार दूर ठेवण्यासाठी सोबतच आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा असतो. मित्रांनो, या काळालाच आपण ट्रान्झिशन पिरियड असे म्हणू शकतो. तर मित्रांनो, या काळामध्ये आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होऊ शकतात. तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या पशूंची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे, आपल्या पशूंना कुठले आवश्यक घटक त्या ठिकाणी दिले पाहिजे, तर या सर्व समस्या आपण दूर ठेवू शकतो. सोबतच आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी वाढवू शकतो. मित्रांनो, त्यासाठीच आता आपण पार्चुनाल पावडरचे वापर कुठे करायचा आणि या पावडरच्या वापरामुळे कुठले फायदे होतात याबद्दल आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, आपले पशु ज्यावेळेस ट्रान्झिशन पिरियडमध्ये असतात तर त्या ठिकाणी आपले पशु व्यायच्या आधी त्यांच्या पोटामधील जो गर्भ आहे यामध्ये शेवटच्या 3 महिन्यामध्ये त्या गर्भाची वाढ जी आहे ती 75% होते. परंतु मित्रांनो, आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः 20-25 दिवस या गर्भाची वाढ ही जवळपास पूर्ण होत आलेली असते. तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या पोटामधील गर्भ हा पूर्णपणे विकसित त्या ठिकाणी झालेला असतो. तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंचे जे खाण्याचे प्रमाण आहे ते जवळपास 30% कमी झालेले असते. मग या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंना त्या गर्भाचा विकास करण्यासाठी आपल्या पशूंना आवश्यक अशी एनर्जी, विटॅमिन्स, मिनरल्स त्या ठिकाणी मिळणे खूप महत्त्वाचे असते. सोबतच आपल्या पशूंना डिलिव्हरीसाठी एनर्जीची गरज असते, जार बाहेर टाकण्यासाठी एनर्जीची गरज असते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या पशूंना आवश्यक असे जे काही सर्व घटक आहेत ते जर त्या ठिकाणी आपल्या पशूंना आपण दिले तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा समस्या आपण टाळू शकतो. मित्रांनो, या समस्या टाळण्यासाठीच आपण आपल्या पशूंना या पार्चुनाल पावडरचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. मित्रांनो, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपले पशु व्यायच्या वेळेस आपल्या पशूंना डिलिव्हरीसाठी जी काही एनर्जीची गरज आहे, जी काही ताकद त्या ठिकाणी आपल्या पशूंना पाहिजे तर ती देण्यासाठी या पावडरमुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो. त्यासोबतच मित्रांनो आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांचा जार-वार जो आहे तो बाहेर टाकण्यासाठी देखील या पार्चुनाल पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो. मित्रांनो, आपली पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये कॅल्शियमची जी गरज आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते. तर त्या ठिकाणी मग मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मिल्क फिवर सारखा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये पावडर पार्चुनालचा त्या ठिकाणी वापर केलेला असेल तर मित्रांनो हा आजार होण्याचे आपल्या पशूंमध्ये शक्यता ही खूप कमी झालेली असते किंवा आपल्या पशूंमध्ये हा आजार आपण त्या ठिकाणी टाळू शकतो.
त्यामुळे मित्रांनो, आपले पशु जर आपल्याला अशा कुठल्याही समस्यांपासून दूर ठेवायचे असतील, तर त्या ठिकाणी आपण या पावडर फॉर्च्यूनलचा वापर आपल्या पशूंमध्ये नक्की करून पहा. आपल्याला नक्कीच सुंदर असे रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, आपण फॉर्च्यूनल पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपले पशु व्याल्यानंतर आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा किटोसिस सारखा आजार आहे किंवा आपल्या पशूंमध्ये डाउनर काऊ सिंड्रोम सारखा आजार आहे. तर या समस्या टाळण्यासाठी देखील आपण या पावडरचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपले पशु व्याल्यानंतर आपले पशु निरोगी ठेवण्यासाठी या पावडरचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. मित्रांनो, आपले पशु निरोगी राहिल्यावर आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जे आहे ते वाढत जाते. मित्रांनो, त्यासाठीच आपण आपल्या पशूंना या पावडरचा वापर नक्की करून पहा. आपल्याला खूप सारे फायदे या पावडरचे पाहायला मिळतील. सोबतच आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन देखील वाढण्यासाठी या पावडरचा चांगला फायदा होईल. त्यासोबतच मित्रांनो, या फॉर्च्यूनल पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या दुधाची जी आहे ती क्वांटिटी तर वाढेलच, सोबतच आपल्या पशूंच्या दुधाची जी क्वालिटी आहे ती वाढण्यासाठी देखील या फॉर्च्यूनल पावडरमुळे आपल्याला चांगला फायदा होईल. यामध्ये आपल्या पशूंच्या दुधाची फॅट असेल, एसएनएफ असेल, ते वाढण्यासाठी देखील या फॉर्च्यूनल पावडरचा आपल्याला चांगला फायदा होईल. मित्रांनो, आपले पशु व्याल्यानंतर पुढच्या वेताला आपल्या पशूंमध्ये त्यांची जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ती चांगली ठेवण्यासाठी देखील या पावडर फॉर्च्यूनलचा आपल्याला चांगला फायदा होईल. यामुळे मित्रांनो, पुढच्या वेताला आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती येण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला या पावडरचा त्या ठिकाणी चांगला फायदा होईल. त्यामुळे मित्रांनो, आपले पशु ज्यावेळेस गाभण असतील तर त्यांच्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये किंवा आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः 15 ते 20 दिवस आधी आपण जर या फॉर्च्यूनल पावडरचा त्या ठिकाणी उपयोग केला, तर मित्रांनो, आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट या पावडरचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील, तर त्या ठिकाणी आपण या फॉर्च्यूनल पावडरचा नक्की वापर करून पहा. आपल्याला नक्कीच चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील. मित्रांनो, पावडर फॉर्च्यूनलच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले, तर मित्रांनो, या पावडरचा जो बॉक्स आहे यामध्ये 50 ग्रॅमचे 20 सॅचेट येतात. तर त्या ठिकाणी मित्रांनो, आपण आपले पशु व्यायच्या आधी 20 दिवस रोज 1 सॅचेट याप्रमाणे या पावडरचा वापर आपल्या गायीमध्ये आणि आपल्या म्हैसमध्ये आपण करू शकतो. मित्रांनो, या पावडरचे जे रिझल्ट आहेत ते देखील अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये या पावडरचा नक्की वापर करा. आपल्याला नक्कीच चांगले फायदे होतील. तसेच मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंना त्यांच्या काशेसंबंधित कुठल्याही अडचणी असतील, आपल्या पशूंच्या काशेमध्ये त्यांची इम्युनिटी कमी असेल, आपल्या पशूंच्या काशेची वाढ योग्य प्रकारे झालेली नसेल, तर त्या ठिकाणी आपण ॲलेम्बिक या कंपनीचेच लिक्विड पेरुमडी म्हणून हे जे औषध आहे, तर त्याचा वापर जर आपण या शेवटच्या महिन्यामध्ये केला, तर त्या ठिकाणी सुद्धा या दोनही औषधांच्या वापरामुळे आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, पेरुमडी या औषधाचा जो डोस आहे तो आपण 10 मिली दररोज 1 वेळा याप्रमाणे आपल्या पशूंमध्ये देऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलेम्बिक या कंपनीच्या पावडर फॉर्च्यूनल याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे. या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.